श्री स्वामी समर्थांनी भक्तांसाठी एक महत्त्वाचा आणि प्रभावी संदेश दिला आहे, जो तुमचे जीवन सकारात्मकतेने बदलू शकतो। त्यांचं वचन आहे, तुझं दुःख ही भाग्य कायमचं बदललं जाऊ शकतं। हा संदेश केवळ देवावर निखळ विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे। गेल्या 3 दिवसांपासून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे। आता तुम्ही हा संदेश ऐकून आपल्या आयुष्यातील समस्यांवर विजय मिळवू शकता। स्वामी समर्थ भक्तांसाठी आधार। एक भावनिक समर्थन। स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की, माझ्या बाळा, मी तुझ्या सोबत आहे। मी तुझं दुःख आनंदात बदलीन, अपयश यशात रूपांतरित करीन आणि तुझं जीवन प्रकाशाने भरून टाकीन। त्यांच्या आशीर्वादामुळे तुमचं आयुष्य नव्या दिशेने वाटचाल करू शकतं। 2 नकारात्मक शक्तींचा पराभव। ते स्पष्ट करतात की, तुमच्या जीवनातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकरच संपेल। पुढील 7 दिवस तुमचे जीवन आनंद, प्रेम आणि शांततेने भरलेलं असेल। स्वामी समर्थांचे वचन आहे की, प्रत्येक अडचण दूर होईल, प्रत्येक अन्याय दुरुस्त केला जाईल आणि प्रत्येक नुकसान भरून निघेल। आर्थिक सुधारणा आणि चमत्कार। एक आर्थिक चमत्कार। स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, तुमच्या आर्थिक अडचणी लवकरच संपतील। हा महिना तुमचं आर्थिक स्थैर्य वाढवेल आणि संपत्तीचा मार्ग उघडेल। जे बंद दरवाजे आजपर्यंत उघडले नव्हते, ते आता उघडतील आणि तुम्हाला समृद्धीचा अनुभव येईल। 2 कुटुंबासाठी समृद्धी। भक्तांच्या कुटुंबासाठी आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी यांचं वचन दिलं आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबाला आरोग्य आणि सुखसमृद्धी आणण्यासाठी समर्थ व्हाल, असं त्यांनी सांगितलं आहे। 3 स्वप्नपूर्तीचा विश्वास। स्वामी समर्थ भक्तांना खात्री देतात की, पुढील काही दिवसात तुमचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण होईल। तुम्ही जीवनातील मोठ्या सकारात्मक बदलांचा अनुभव घ्याल। भक्तांसाठी महत्त्वाचे वचन। 1 चमत्काराची तयारी। स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितलं आहे की, जेव्हा तुम्ही झोपायला जाता, तेव्हा तुमच्या चमत्कारासाठी प्रार्थना करा। तुमच्या प्रार्थनांना मी प्रतिसाद देईन आणि तुमचे जीवन सुखाने भरून जाईल, असा त्यांचा विश्वास आहे। 2 देवाच्या कृपेचा अनुभव। जेव्हा भक्त त्यांच्या प्रार्थना देवावर सोपवतात, तेव्हा त्यांना देवाची कृपा प्राप्त होते। तुमचं दुःख आनंदात, अंधार प्रकाशात आणि अपयश यशात रूपांतरित होईल, असं स्वामी समर्थ म्हणतात। 3 नकारात्मकतेपासून मुक्तता। स्वामी समर्थांनी स्पष्ट केलं आहे की, तुमचे जीवन सर्व नकारात्मकतेपासून मुक्त होईल आणि तुम्हाला चमत्कारांचा अनुभव येईल। भक्तांसाठी सूचना। 1 मूर्तीची स्थापना। स्वामी समर्थांनी भक्तांना घरात मूर्ती स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे। स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती तुमचे जीवन उजळून टाकेल, असं सांगण्यात आलं आहे। 2 भक्तांसाठी संपर्क माहिती। जर तुम्हाला स्वामी समर्थांची मूर्ती विकत घ्यायची असेल, तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मूर्तीची उंची 3 इंचांपासून 1.5 फुटापर्यंत असेल। जीवनाचा नवीन अध्याय। 1 भविष्यासाठी आशीर्वाद। स्वामी समर्थ सांगतात की, तुमचे जीवन चमत्कारांनी भरलेलं असेल। तुमचं दुःख संपून आनंदाचा नवा प्रवास सुरू होईल। 2 समृद्धी आणि यश। ते भक्तांना खात्री देतात की, तुमचे यश नवीन उंची गाठेल आणि तुमचं आरोग्य सुधारेल। 3 विश्वासाची ताकद। स्वामी समर्थांनी भक्तांना त्यांच्या विश्वासावर दृढ राहण्याचं सांगितलं आहे। तुमचा देवावर असलेला विश्वास तुमचे जीवन बदलवण्याची ताकद ठेवतो। स्वामी समर्थ महाराजांचे विचार आणि भक्तांच्या जीवनावर परिणाम। स्वामी समर्थ महाराज यांचे विचार, शिकवणी आणि भक्तांच्या जीवनावर होणारा प्रभाव हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही, तर त्यांच्या जीवनातील अडचणी सोडवण्यासाठीही उपयुक्त ठरतो। भक्तांसाठी स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आधार देणारे मार्गदर्शक आहेत। स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे अनेकांचे जीवन बदलले आहे आणि त्यांना कठीण परिस्थितींशी सामना करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे। देवावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व।
स्वामी समर्थांनी आपल्या शिकवणींमधून नेहमीच देवावर विश्वास ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ते सांगतात, तुझा देवावर विश्वास आहे का? हा साधा प्रश्न भक्तांच्या मनामध्ये खोलवर प्रभाव टाकतो. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ प्रार्थना करणे नाही, तर जीवनातील संकटांशी धैर्याने सामना करण्याचा निर्धार करणे आहे. विश्वासामुळे मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपले कार्य अधिक दृढतेने करण्यासाठी प्रेरणा मिळते. स्वामी समर्थांचे विचार असे सूचित करतात की देव हा केवळ एक अदृश्य शक्ती नाही, तर तो आपल्या जीवनात सदैव कार्यरत असतो. भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या श्रद्धेला धक्का लागू देऊ नये, कारण देव आपल्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधतो. क्षमाशीलतेचा संदेश. स्वामी समर्थ आपल्या शिकवणुकींमधून भक्तांना क्षमाशील होण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात, ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा करा, जसे मी तुम्हाला क्षमा केली आहे. हा संदेश भक्तांच्या जीवनात शांतता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. क्षमा करणे म्हणजे आपल्या अंतःकरणातील क्रोध, राग आणि द्वेष दूर करणे. या शिकवणीमुळे भक्तांना आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्याची संधी मिळते. जेव्हा भक्त क्षमा करतात तेव्हा ते आत्मिक शांतीचा अनुभव घेतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो. स्वामी समर्थांच्या मते क्षमाशीलतेचा मार्ग स्वच्छ अंतःकरण आणि चांगल्या कर्मांचा आधार आहे. भक्तांना दिलेले आश्वासन. स्वामी समर्थ भक्तांना नेहमीच आश्वासन देतात की तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या मी सोडवेन. फक्त तुमच्याकडे श्रद्धा आणि धीर असला पाहिजे. हे शब्द भक्तांच्या मनामध्ये नवीन उमेद आणि विश्वास निर्माण करतात. भक्तांच्या जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थांचे हे वचन आधार बनते. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. हा संदेश भक्तांना त्यांच्या जीवनातील कठीण काळात आधार देतो. भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये, कारण स्वामी समर्थ नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असतात. संकटातून उभारी मिळवणे. जीवनातील आव्हाने ही स्वाभाविक आहे, परंतु स्वामी समर्थांचे विचार आपल्याला या आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी शिकवतात. ते म्हणतात, हार मानणे हा पर्याय नाही. भक्तांनी प्रत्येक संकटाला संधी मानून त्यातून शिकावे आणि पुढे जावे. संकटांच्या काळात स्वामी समर्थ भक्तांना मार्गदर्शन करतात आणि त्यांना नवीन ऊर्जा प्रदान करतात. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे भक्तांना हा आत्मविश्वास मिळतो की त्यांच्या जीवनातील प्रत्येक अडचण ही त्यांच्या उन्नतीसाठी एक पाऊल आहे. प्रत्येक अडचणीतून शिकून भक्त त्यांच्या जीवनात अधिक प्रगल्भ होतात आणि स्वामी समर्थांच्या शिकवणींना अनुसरून आपले जीवन सुधारतात. भक्तांवर होणारे आशीर्वादांचे वर्षाव. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की तुमच्या कुटुंबावर प्रेम, आरोग्य आणि संपत्तीचा वर्षाव होईल. हा संदेश भक्तांच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये नवीन उमेद भरतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे भक्तांना जीवनातील कठीण प्रसंगांशी सामना करण्यासाठी बळ मिळते. स्वामी समर्थांचे विचार असे सूचित करतात की भक्तांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या तात्पुरत्या आहेत. त्यांच्या आशीर्वादांनी भक्तांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते आणि त्यांचे जीवन अधिक सुगंधी बनते. भक्तांनी स्वामी समर्थांच्या शिकवणींवर विश्वास ठेवून त्यांचे अनुसरण करावे. जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रेरणा. स्वामी समर्थांचे हे शब्द, तुम्ही मला शोधण्याची गरज आहे, भक्तांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रेरित करतात. भक्तांच्या जीवनामध्ये नवी ऊर्जा निर्माण करून त्यांना योग्य मार्गावर नेण्याचे स्वामी समर्थांचे कार्य असते. स्वामी समर्थ सांगतात की जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थ आहे. भक्तांनी आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये स्वामी समर्थांच्या शिकवणींचा समावेश करावा. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट होईल आणि त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. देवाच्या कृपेचा अनुभव. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की तुमच्यावर संकटे आली असतील, पण आता ती संपतील. या शब्दांनी भक्तांना दिलासा मिळतो की त्यांचे जीवन सुखाने भरलेले असेल. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांना त्यांच्या जीवनातील संकटांवर विजय मिळतो.
भक्तांनी स्वामी समर्थांच्या शिकवणींवर विश्वास ठेवून आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीत सकारात्मकता आणावी. त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती येते. स्वामी समर्थांचे विचार भक्तांना त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची प्रेरणा देतात. प्रकाशाचा संदेश. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की या जगात प्रकाशाचे तेजस्वी दिवे बनवा आणि इतरांनाही असे करण्यासाठी प्रेरित करा. या वाक्यातून भक्तांना समाजामध्ये सकारात्मकतेचा प्रसार करण्याची प्रेरणा मिळते. भक्तांनी त्यांच्या जीवनातील प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवावा आणि समाजामध्ये शांती, प्रेम आणि एकता निर्माण करावी. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे भक्तांना त्यांच्या जीवनाचे खरे मूल्य समजते. ते आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आणि समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होतात. स्वामींचे विचार जीवनातील आनंद, विश्वास आणि शांती. स्वामींच्या शिकवणीतून आपल्याला जीवनाचे अनेक महत्त्वाचे धडे मिळतात. ते जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवतात आणि प्रत्येक क्षणात आनंद, शांती आणि समाधान शोधण्याची प्रेरणा देतात. या लेखात आपण स्वामींच्या विचारांमधील महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांच्या शिकवणीचा सखोल अभ्यास करू. स्वार्थाचा त्याग आणि आनंदाचा शोध. स्वामी म्हणतात की आपल्याला आयुष्यात आनंद शोधायचा असेल तर सर्वप्रथम स्वार्थाचा त्याग करावा लागेल. स्वार्थामुळे आपले मन दुरावते आणि त्यामुळे आपण इतरांशी जोडले जात नाही. स्वामींच्या मते आनंद हा त्या व्यक्तींना मिळतो ज्या स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगतात. स्वार्थाचा त्याग करण्यासाठी स्वामींच्या सूचना. 1. सहकार्य आणि दानधर्म. इतरांना मदत करण्यासाठी स्वतःच्या वेळेचा आणि साधनांचा वापर करा. 2. साधेपणा. जीवनात अनावश्यक वस्तूंचा त्याग करून साध्या गोष्टींमध्ये समाधान शोधा. 3. प्रेमाचा स्वीकार. दुसऱ्यांच्या भावना आणि प्रेमाला महत्त्व द्या. या गोष्टी स्वीकारल्याने आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होते. आपण जेव्हा स्वार्थ सोडतो तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. देवाचे प्रेम आणि उपस्थिती. स्वामी सांगतात की देव आपल्या प्रत्येक क्षणात उपस्थित असतो. आपण त्याची उपस्थिती जाणली किंवा नाही तरीही तो आपल्या आयुष्यावर सतत नजर ठेवतो. देव सांगतो, मी तुमच्यासोबत आहे, जरी तुम्हाला ते कधी जाणवत नसेल. ही भावना आपल्याला दुःख आणि संकटांतून बाहेर पडण्यासाठी बळ देते. देवाच्या प्रेमाचे मुख्य पैलू. 1. निर्व्याज प्रेम. देवाचे प्रेम कोणत्याही अटींशिवाय असते. तो आपल्या चुकांना क्षमा करतो आणि आपल्याला सुधारण्याची संधी देतो. 2. मार्गदर्शन. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. 3. आधार. संकटांच्या काळात तो आपल्याला उभारी देतो आणि कधीच आपल्याला एकटे सोडत नाही. स्वामींच्या मते देव आपल्याला नावाने ओळखतो. तो आपल्या भावना, दुःख आणि सुख जाणतो आणि त्यानुसार आपल्याला मदत करतो. हे जाणणेच आपल्या जीवनाला शांती प्रदान करते. आयुष्याच्या अंधारातून प्रकाशाकडे प्रवास. स्वामींच्या शिकवणीत अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग स्पष्टपणे मांडलेला आहे. ते सांगतात की जो कोणी देवावर विश्वास ठेवतो तो कधीही अंधकारात राहणार नाही. हा विश्वास आपल्याला कठीण प्रसंगी स्थिर राहण्यासाठी मदत करतो. प्रकाशाकडे जाण्यासाठी स्वामींच्या सूचना. 1. ध्यान आणि प्रार्थना. ध्यानाद्वारे आपले मन स्थिर करा आणि देवाशी संपर्क साधा. 2. चांगल्या विचारांचा स्वीकार. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवून सकारात्मकतेचा स्वीकार करा. 3. सेवा. इतरांची सेवा करा, कारण तीच खऱ्या आनंदाचा स्रोत आहे. स्वामींच्या विचारांनुसार जीवनातील अंधार म्हणजेच संकटे, दुःख आणि अडचणी या आपल्याला शिकवण्यासाठीच येतात. आपण त्यातून शिकून पुढे गेलो तर आपले जीवन अधिक उज्ज्वल होईल. स्वामींचे विचार आणि शिकवण. स्वामी सांगतात, तुम्ही देवाचे मुलं आहात आणि म्हणूनच तुमचे जीवन अमूल्य आहे. या शिकवणीतून आपल्याला जीवनाचा सन्मान कसा करावा आणि इतरांशी कसे वागावे हे शिकता येते. स्वामींचे प्रमुख विचार. 1. आनंद. आनंद हा आपल्या मनात आहे, आपण तो शोधला पाहिजे, तो इतरांवर अवलंबून ठेवू नये. 2. सहिष्णुता. इतरांच्या चुका माफ करा, कारण त्यामध्येच खरे समाधान आहे.
आत्मनिर्भरता, आपले निर्णय स्वतः घ्या आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. या विचारांवर चालणारे जीवन म्हणजेच समाधानाचे जीवन आहे. स्वामींच्या शिकवणीनुसार आपले जीवन चांगल्या विचारांनी आणि कृतींनी भरलेले असावे. देवाची योजना आणि आपल्या जीवनाचे महत्त्व. स्वामी सांगतात की देवाने प्रत्येकासाठी एक योजना तयार केली आहे. आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी आणि ते अर्थपूर्ण बनवण्यासाठी देव आपल्याला मार्गदर्शन करतो. देवाच्या योजनांचे मुख्य मुद्दे. 1. विश्वास. देवावर विश्वास ठेवा, कारण त्याची योजना आपल्या भल्यासाठीच असते. 2. सामंजस्य. जीवनात घडणाऱ्या घटना आपल्याला शिकवण्यासाठीच असतात. 3. सकारात्मकता. प्रत्येक कठीण प्रसंगीही देवावर विश्वास ठेवून पुढे जा. स्वामींच्या मते आपण जीवनात अनेक चढउतार पाहतो, पण शेवटी ते सर्व आपल्या भल्यासाठीच घडते. संकट म्हणजे शिक्षण, असे स्वामी सांगतात. प्रेम, क्षमा आणि शांतीचा संदेश. स्वामींच्या शिकवणीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रेम आणि क्षमा. ते सांगतात की ज्याला प्रेम करणे येते त्याला क्षमा करणेही जमतं. प्रेमाचा प्रभाव. 1. संबंध मजबूत करतो. प्रेमामुळे नाते अधिक घट्ट होते. 2. दुःख कमी होते. प्रेमाच्या जोरावर आपण कोणतेही दुःख सहन करू शकतो. 3. शांतीचा मार्ग. प्रेम हीच शांती प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे. स्वामींच्या मते क्षमा म्हणजेच आत्मशांतीचा पाया. जो दुसऱ्यांना क्षमा करू शकतो तो स्वतःच्या मनाला शांत ठेवू शकतो. जीवनाची शांती आणि स्वामींचा संदेश. स्वामी सांगतात की मी तुमच्या सोबत आहे. तुमचा आनंद, शांती आणि आरोग्य हेच माझं ध्येय आहे. हे शब्द आपल्याला प्रोत्साहित करतात आणि आपल्याला कठीण प्रसंगांमध्येही उभं राहण्यासाठी बळ देतात. शांती मिळवण्याचे उपाय. 1. आध्यात्मिक साधना. नियमित प्रार्थना आणि ध्यान करा. 2. स्वस्थ जीवनशैली. साधे, निरोगी आणि सकारात्मक जीवन जगा. 3. मागील चुका सुधारणा. भूतकाळातील चुका स्वीकारून त्यातून शिकून पुढे चला. स्वामींच्या विचारांनुसार शांती हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी देवावर पूर्ण विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. स्वामींच्या शिकवणींनी जीवनाला एक नवीन दिशा दिली आहे. त्यांचा प्रत्येक विचार आपल्याला एक नवी उर्मी देतो. आपणही या विचारांचे पालन करून जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनवू शकतो. पुढील भागामध्ये स्वामींच्या विचारांचा आणखी सखोल अभ्यास केला जाईल. श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आणि मार्गदर्शनाने लाखो भक्तांचे जीवन बदलले आहे. त्यांच्या शिकवणीतून आत्म्याचे शुद्धीकरण, जीवनात सकारात्मकता आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळते. स्वामींचे जीवन आणि त्यांचे विचार हे केवळ आध्यात्मिक शिकवणीपुरते मर्यादित नाही, तर ते आपल्या जीवनातील प्रत्येक घटकावर प्रभाव टाकणारे आहेत. स्वामी सांगतात की तुमचे कर्तव्य म्हणजे बंधन नाही, ते एक अधिकार आहे. या वाक्यातून त्यांच्या शिकवणींचा सारांश दिसतो. चला त्यांच्या शिकवणींवर सविस्तरपणे प्रकाश टाकूया. स्वामींचा संदेश, विश्वास आणि कृती यांचा संगम. स्वामी समर्थांचे एक महत्त्वाचे तत्वज्ञान म्हणजे जीवनातील सर्व काही विश्वास आणि कृती यावर आधारलेले आहे. स्वामी म्हणतात, तुमचे काम करा, माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा आणि मी तुमच्या सोबत आहे. त्यांच्या मते कोणत्याही परिस्थितीत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. आपल्याला आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने केला पाहिजे, कारण तो मार्ग आधीच परमेश्वराने आखलेला आहे. स्वामींच्या शिकवणींमधून आपण शिकतो की 1. कर्तव्य आणि समर्पण. जीवनातील प्रत्येक कृतीत पूर्णतः समर्पित राहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा अशक्य कार्यही शक्य होते, हे त्यांच्या शिकवणीचे सार आहे. 2. आध्यात्मिक आधार. आपले प्रत्येक कार्य परमेश्वराच्या इच्छेने प्रेरित असते, त्यामुळे प्रत्येक कृतीत त्यांचा आशीर्वाद आहे हे लक्षात घेऊन कृती केली पाहिजे. संकटांमध्ये विश्वास ठेवण्याचे महत्त्व. आयुष्यात संकटे येणे अपरिहार्य आहे. स्वामी समर्थ सांगतात, संकटाच्या काळातही मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या वेदना मला माहीत आहे. या शब्दांमध्ये त्यांच्या प्रेमाची आणि काळजीची झलक दिसते.
संकटे आली की माणूस घाबरतो, चिंताग्रस्त होतो, पण स्वामींच्या शिकवणींनी आपल्याला संकटांवर मात करण्यासाठी एक नवा दृष्टिकोन दिला आहे. संकटांना स्वीकारा. संकटे ही परमेश्वराची परीक्षा असून ती आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी येतात. ती स्वीकारली पाहिजे. शाश्वत शांतीचा शोध. स्वामी सांगतात की तुमच्या प्रत्येक वेदनेचा शेवट मी करेन, त्यामुळे कोणत्याही अडचणीत आपला विश्वास ढळता कामा नये. सकारात्मकतेचे महत्त्व. स्वामी समर्थांनी नेहमीच सकारात्मकता ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ते सांगतात, तुमच्या परिस्थितीबद्दल तक्रार करू नका, ती माझ्या परवानगीने नियोजित झाली आहे. त्या शब्दांतून त्यांचा विचार स्पष्ट होतो की आपण ज्या गोष्टींचा सामना करतो त्या सर्वांमध्ये देवाचा काहीतरी उद्देश असतो. आधार मिळवण्यासाठी प्रार्थना. स्वामींनी शिकवले आहे की प्रार्थनेमुळे आत्म्याला शांती मिळते. ती आपल्याला परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती देते. कृतज्ञता. त्यांनी सांगितले की प्रत्येक छोट्या आशीर्वादासाठी देवाचे आभार माना, यामुळे आपले जीवन अधिक आनंददायक होते. स्वामींचा भक्तांशी संवाद. स्वामी समर्थ हे केवळ एक गुरु नव्हते, तर ते भक्तांच्या जीवनातील प्रत्येक पैलू सोबत जोडले गेलेले होते. ते नेहमी म्हणायचे, मी तुमच्या सोबत आहे, हे लक्षात ठेवा. भक्तांना मार्गदर्शन करताना त्यांनी नेहमी त्यांचा उद्देश स्पष्ट केला. एक, प्रेरणा देणे. तुमच्या प्रार्थनांना मी उत्तर देईन, तुमच्या वेदनांचा अंत मी करीन. या शब्दांनी त्यांनी भक्तांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. 2, चमत्कार घडवणे. भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवून त्यांनी त्यांच्या शिकवणींचे सत्यत्व सिद्ध केले. जीवनातील उद्देश शोधणे. स्वामी समर्थांनी शिकवले की जीवन हा एक प्रवास आहे जो आपल्या आत्म्याच्या विकासासाठी नियोजित केला आहे. ते सांगतात, तुमचे जीवन माझ्या हातात आहे, मी तुमच्यासाठी खास योजना आखली आहे. याचा अर्थ असा की आपण आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांपासून घाबरू नये, तर त्या आत्मविश्वासाने स्वीकाराव्यात. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपल्या जीवनातील उद्देश ओळखणे आणि त्याचा पाठपुरावा करणे हे प्रत्येक भक्तासाठी महत्त्वाचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. परमेश्वराने आपल्याला जो मार्ग दिला आहे तो नेहमी योग्य असतो, हे जाणून त्यावर चालत राहणे महत्त्वाचे आहे. भक्तांचे अनुभव. स्वामींच्या शिकवणींचा प्रभाव. स्वामी समर्थ यांच्याशी संबंधित अनेक भक्तांचे अनुभव हे प्रेरणादायक आहेत. भक्तांनी त्यांच्या शिकवणींवर विश्वास ठेवून त्यांच्या जीवनातील अनेक अडचणींवर मात केली आहे. काही अनुभव खालीलप्रमाणे आहेत. 1, संकटांवर मात. एका भक्ताने सांगितले की स्वामींच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करू शकलो. 2, शांती आणि समाधान. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामींच्या प्रार्थनेमुळे त्यांना मानसिक शांती मिळाली. 3, चमत्कारिक घटना. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले आहेत. समर्पण आणि सेवा. स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये सेवा हा एक महत्त्वाचा घटक आहे. ते सांगतात की परमेश्वराची सेवा ही सर्वात उच्च कार्य आहे, त्यामुळे भक्तांनी नेहमी इतरांच्या कल्याणाचा विचार करावा. समाजसेवा. स्वामींच्या शिकवणीनुसार समाजसेवा ही भक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता तेव्हा तुम्ही माझी सेवा करता. निस्वार्थ सेवा. सेवा करताना स्वतःच्या लाभाचा विचार करू नये, तर ती पूर्णपणे निस्वार्थ भावनेने केली पाहिजे. स्वामींची शिकवण जीवनातील मार्गदर्शन. स्वामींची शिकवण आपल्याला जीवनात सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरित करते. ते जीवनातील प्रत्येक समस्येचा समाधान प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाच्या माध्यमातून शोधायला सांगतात. ते सांगतात की आपल्या जीवनातील सर्व अडचणी वाईट नाहीत, पण तेच ते आपल्याला आत्मसाक्षात्कार, शुद्धता आणि एकाच दिशेने पुढे जाण्यासाठी शिका देतात. स्वामींच्या शिकवणींमध्ये एक महत्त्वाचा संदेश आहे. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की जीवनात सर्व काही आपल्या हितासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आहे. जेव्हा आपण यशासाठी किंवा इच्छाशक्तीसाठी एकाग्रतेने प्रयत्न करतो, तेव्हा स्वामींच्या मार्गदर्शनामुळे आपली समस्या सोडवणारी नवीन संधी उघडते. स्वामी सांगतात की
संकटे आणि अडचणी आमच्याशी लहान लहान प्रलोभनांचे रूप घेऊन येतात, पण त्यानंतरच आपण त्या संकटावर कसे मात करणार हे आपल्या आस्थेवर आणि विश्वासावर अवलंबून असते. त्यांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला विश्वासाच्या आधारावर जीवनातील सर्व परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता मिळवून देणे. प्रेम, विश्वास आणि समर्पण. स्वामींची शिकवण नेहमीच प्रेम, विश्वास आणि समर्पण या तत्वांवर आधारित आहे. ते सांगतात की प्रेमाच्या माध्यमातूनच आपले जीवन बदलू शकते. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतो आणि त्यांच्या शिकवणींना मनापासून स्वीकारतो, तेव्हा आपल्याला जीवनात नवीन दिशा आणि उत्तम संधी मिळतात. स्वामींचे प्रेम म्हणजे एक अनंत शक्ती आहे जी आपल्या जीवनातील प्रत्येक दुखावर उपचार करते. त्यांच्या प्रेमात एक अशी शांती आहे जी आपल्या हृदयाला विश्रांती देते. त्यांचे प्रेम वचन घेतल्यावर आपल्याला आपले जीवन रचनात्मक आणि सकारात्मक पद्धतीने अनुभवता येते. स्वामींच्या शिकवणीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे समर्पण. ते सांगतात की जीवनात आपल्याला खूप अडचणी येतात, पण या अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला एका उच्च शक्तीच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर विश्वास ठेवावा लागतो. संकटातून मार्गदर्शन. स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेला एक महत्त्वाचा संदेश म्हणजे संकटांचा समर्पणाने आणि विश्वासाने सामना करा. संकटे जीवनात येतातच, परंतु त्या आपल्याला काही शिकवण देण्यासाठी असतात. स्वामी सांगतात की जेव्हा आपण संकटाचा सामना करू, तेव्हा आपल्याला नवा धाडस, शक्ती आणि शहाणपण मिळतो. संकटामध्येच आपल्या हृदयाची शुद्धता आणि विश्वास वाढवता येतो. स्वामींच्या प्रेमाने आपले मन आणि शरीर शुद्ध होतात आणि ते आपल्याला आध्यात्मिक रूपाने परिपूर्ण करतात. अशा स्थितीत स्वामींनी आपल्याला आश्वासन दिले आहे की संकटातून निघण्यासाठी आपल्याला त्यांची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते आपल्याला शांती आणि आशीर्वाद देऊन जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याची क्षमता देतात. आर्थिक समृद्धी. स्वामींच्या शिकवणीमध्ये एक महत्त्वाचा भाग आर्थिक समृद्धीचे आहे. ते सांगतात की जीवनातील आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी विश्वास आणि समर्पण आवश्यक आहे. स्वामींच्या कृपेने जेव्हा आपला आत्मा आणि मन शुद्ध होतात, तेव्हा आपल्या आर्थिक परिस्थितीतही बदल होतो. स्वामींच्या शिकवणीचा विचार करताना आपल्याला ध्यान देणे आवश्यक आहे की शुद्धता आणि विश्वासाच्या आधारेच आर्थिक समृद्धी आणि संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करते. स्वामींचा संदेश आहे की जेव्हा आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले बदल दिसतात. शारीरिक आणि मानसिक उपचार. स्वामींच्या मार्गदर्शनाच्या प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक स्थितीला देखील सुधारणा होऊ शकते. स्वामी सांगतात की जेव्हा आपले मन आणि शरीर शुद्ध होतात, तेव्हा त्यातून चांगले परिणाम मिळतात. स्वामींच्या प्रेमामुळे आपल्याला मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्य प्राप्त होऊ शकते. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला बलकट होण्याची आणि आध्यात्मिक उन्नतीची क्षमता मिळते. स्वामींच्या शिकवणीमुळेच अनेक भक्तांना शारीरिक आणि मानसिक त्रासावर मात करून सुखी जीवन प्राप्त झाले आहे. ते आपल्याला कधीही संकटात आणि भीतीत ठेवता एक अद्भुत मार्गदर्शन देतात, जे आपल्याला शांती देऊन संकटांचा सामना करण्याची शक्ती देते. चमत्कार आणि आशीर्वाद. स्वामींच्या शिकवणींचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे चमत्कार. स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडले आहे. त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक शंका आणि भय नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. स्वामी सांगतात की देवाची कृपा आपल्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी तयार असते. त्यांनी सांगितले की भक्तांचा विश्वास आणि समर्पण देवाला सर्व प्रकारे स्वीकारला जातो आणि त्याच्या कृपेने चमत्कार घडवतात. स्वामींना शरण गेलेले भक्त त्यांच्या शिकवणीने सर्व अडचणींवर मात करतात आणि त्यांच्या जीवनात चमत्कार घडवतात. अंतिम संदेश. स्वामींच्या शिकवणीचा एक महत्त्वाचा संदेश आहे की जर आपण त्यांच्या मार्गदर्शनाला स्वीकारले तर आपले जीवन बदलून जाईल. त्यांची कृपा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शांती देईल. स्वामींच्या चमत्कारांचा अनुभव घेऊन
त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळवून आपले जीवन प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी सज्ज व्हा। त्यांच्या शिकवणींचे पालन करून जीवनात अनेक चमत्कार होऊ शकतात आणि ते आपल्याला हर संकटातून बाहेर काढतात। त्यांच्या प्रेम आणि आशीर्वादाने जीवनाची नवी दिशा मिळवा आणि सर्व अडचणींवर मात करा।